तर नमस्कार मंडळी, मी अमेय नाईक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो कोकणी दिलच्या एका नवीन एपिसोडमध्ये। गेल्या गाईच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आपल्या घरी गौरीने एका पाडीला जन्म दिलाय। सो ही आहे ती समोर पाहत आहे ती पाडी। 22 डिसेंबर म्हणजे कृषी दिनाच्या दिवशी बरोबर शेतकऱ्याला, आपल्या घरच्या शेतकऱ्याला तिने एक गिफ्ट दिले, ती म्हणजे आपली पाडी। तर ही आहे ती पाडी आपल्या गौरीने दिलेली। तिचं नाव आपल्याला आता शिवा ठेवायचं आहे, कारण का आमचा जो भाचा आहे रिहान, ज्याचे त्याला शिवा ही मालिका खूप आवडते। आपल्या झी मराठीवर लागतं ना गो, तर तनु व्हिडिओ मला शूट करायला मदत करते, तर ती शिवा ची मालिका त्याला खूप आवडते। सो याचं नाव हिचं नाव शिवा ठेवायचं असं आपण डिसाईड करतोय। तर तुम्हाला हे वासरू कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा। हे आपल्या गावठी गाईचं वासरू आहे आणि ते कशी मागे। सो हे आपलं असं आजपासून हिचा नाव आपण ठेवलं शिवा। ओ शिवा, अशी आपली ही शिवा। हे बघा आपल्या गाईंना माया किती असते बघा। की मी तिला फक्त जस्ट गोंजारतोय तरी पण ती मागून गौरी हे करते। छोटा वाटतं ना। हो, एकदम पुंगळूर सारखं छोटा वासरू आहे। पुंगळूर प्रजाती कशी असते तशी छोटीशी एकदम ही, पण हे बहुतेक सैवालचं इंजेक्शन दिलं होतं। सो सैवाल प्रजातीचं असेल असं आम्हाला वाटतं। सो कमेंट करून नक्की कळवा आपली शिवा कशी आहे, कारण ती आता जरा घाबरते मला आणि तनूला। मित्रांनो, ही आमची गौरी गाय। तर हिचा स्वभाव एकदम शांत बघा। आम्ही आता किती वेळा हात फिरवतोय ना, अजिबात काय करत नाही। ही ना दादा जवळजवळ मी सांगते तुला 5वीत होतंय ना तेव्हा ही गाय आणलेली आहे, आणि आता मी असं M.Com ला, तर आता जवळजवळ 10-12 अधिक वर्ष झाली होती का। आणि हिचा म्हणजे आमच्या घरात मी ही पहिलीच गाय, म्हणजे माझ्या बघण्यात तर ही माझी पहिलीच गाय आहे, आणि एवढी शांत। तर यानी ही देशी एकदम गावठी प्युअर गावठी गाय आहे। आणि आमच्या घरात म्हणजे हिचा ह्या 13वा विता, म्हणजे पहिलोच हिना पाडो दिलेला आहे आणि नंतर पाडो पाडी असे। आमच्या या गौरीबद्दल या ठळक वैशिष्ट्य सांग, गावठी गायीसाठी ही 13 विता म्हणजे खूपच कमालीची गोष्ट आहे। आणि आता आमची गाय अशी म्हातारी होत चालली आहे, तर आमका कसं तरी वाटतं। आम्ही हिचा पालन पोषण करता, आमका खूप भारी वाटतं, आणि ती आमका तिचे आशीर्वाद खूप असत। आणि जेव्हा आम्ही ही गाय आणली होती ना, तिची शिंगा जवळजवळ एवढीच होती एवढी, आणि आता बघा त्या गायीची शिंगा केवढी मोठी, म्हणजे आम्ही त्या शिंगांना काय केला पण नाही, मग जशा तशी असत। या शिंगांवरनं पण तुमका कळत की तिचा वय वगैरे कसं असत। अशी आमची गाय।